नाशिक रोड येथील विकास मंदिर शाळेच्या प्रांगणात दिव्यांग बालकांच्या उपस्थितीत भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे चीफ जनरल मॅनेजर डॉक्टर डी.के. रथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली। संस्थेच्या सचिव डॉक्टर सुहासिनी घोडके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब एअरपोर्ट नाशिकचे अध्यक्ष अक्षय पटेल होते। स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी डॉक्टर रथ यांच्या हस्ते संस्थेच्या सन 2025-26 या कालावधीतील वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच स्वर्गवासी जुगनू ठक्कर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या मार्बल पाटीचे उद्घाटनही करण्यात आले। दीप प्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांसह जादूच्या प्रयोगांनी उपस्थित पाहुण्यांची विशेष दाद मिळवली आहे। रोटरी क्लब सायन्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तसेच सक्षम फाउंडेशनच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही यावेळी कौतुक करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विकास मंदिर संस्थेच्या अखंड सेवाभावी कार्याचे कौतुक केले। दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था करीत असलेल्या कार्याला भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। यावेळी रोटरी क्लब एअरपोर्ट नाशिकचे पदाधिकारी व सदस्य, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर डी.के. रथ दाम्पत्याच्या वतीने विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले, तर रोटरी क्लब एअरपोर्ट नाशिकच्या सौजन्याने उपस्थितांसाठी प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले। शिक्षकांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात उत्साहाची भर पडली आहे। संस्थेचे अध्यक्ष जगदीशभाई यांनी विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले। दीपक मगर यांनी स्वागत केले। विनीता दास, प्रीती घोडके व भुजबळ यांनी सूत्रसंचलन केले। अखेरीस वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुम गेला। आज ये 15 अगस्त के लिए दिव्यांगना स्कूल का तरफ से मेरे को चीफ गेस्ट करके बुलाए थे, इसलिए मैं ये ऑर्गेनाइजेशन का मैनेजमेंट के लिए बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ। एक्चुअली द मैनेजमेंट I spent 2 hours here and during my 2 to 3 hours I saw they are doing very appreciable job which I cannot speak in my words. The teachers and the management are very dedicated and they are doing a very good job for the Nasik and also for our country. It is undoubtedly a very tremendous, a wonderful job and a dedicated for our country which I cannot speak. This is बहुत अच्छा काम कर रहे हो लोग, जो अच्छा काम करके एक बच्चों को, जो एक बहुत टीडियस जॉब है एक बच्चों को जो कि दिव्यांगना है, जो कि डफ डम्प है, ये बच्चों को ट्रेनिंग देना और एक पेशेंस का साथ ट्रेनिंग देकर बच्चों को आगे लाना, ये जीवन का एक बहुत अच्छा और सार्थक काम है। मैं ये स्कूल को और भगवान से प्रार्थना करता हूँ ये मैडम को और पूरा वो टीम को अच्छा शक्ति दे, तो ये लोग आगे आकर काम करेंगे। मैं मेरा तरफ से CNP और इस तरफ से भी आश्वासन देता हूँ, कभी कोई चीज का जरूरत है और कुछ भी हमारा तरफ से कोई सहयोग जरूरत है, डेफिनेटली वी विल डू दिस। मैं फिर ये सभी का जो काम इतना सेवा मनोवृत्ति में जो काम करता है, मैं पूरा मैनेजमेंट को बहुत नमन करता हूँ और वो डेडिकेशन को मैं एप्रिशिएट करता हूँ। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना खूप शुभेच्छा। मी रोटरीयन अक्षय पटेल, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट यांच्या वतीने आज मी इथे विकास मंदिर दिव्यांग शाळांमध्ये आलेलो आहोत। आम्ही आमच्या क्लबतर्फे आज मुलांसाठी इथे अन्नदानाचा कार्यक्रम राबवला। आज आम्हाला खूप इतका आनंद झाला की आम्ही आज काहीतरी वेगळं आम्हाला बघायला मिळालं। नेहमीच आपण आपले जे मुलं असतात ते आपण चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवतो आणि तिकडे जाऊन काही ना काही कार्यक्रम करत असतो, पण आजच्या निमित्त आज आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला दिव्यांग मुलांच्या सोबत राहून आज काहीतरी फ्लॅग होस्टिंग आणि एक अन्नदानाचा कार्यक्रम इकडे साजरा करता आला। त्या वतीने मी घोडके मॅडम जे शाळेचे प्रमुख जे सांभाळतात त्यांना मी खूप अभिनंदन दिलं, त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।